नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र. मी अतिश शिंदे. आरबीआय ग्रेड बी डिटेल नोटिफिकेशन लवकरच येणार आहे, पण ती नोटिफिकेशन एक्झॅक्ट कधी येईल, फेज 1 एक्झाम कधी होणार आहे, आरबीआय ग्रेड बी ची फेज 2 एक्झाम कधी होणार आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वॅकन्सीज किती असणार आहेत, ह्या सर्व गोष्टी आपण आहे का ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, इंटरेस्टिंग व्हिडिओ असेल. चला तर मग स्टार्ट करूया व्हिडिओला. पण पुढे माहिती बघण्याच्या अगोदर आपली एक नवीन, इथं दिसेल तुम्हाला, न भूतो न भविष्यती, अशी एक नवीन ऑफलाईन बॅच आपण आणत आहोत. ती बॅच कधी सुरू होत आहे रे? 28 एप्रिलला मॉर्निंगची बॅच असेल. आता तुम्ही म्हणसाल सर, न भूतो न भविष्यती अशी ही बॅच तुम्ही म्हणताय का गडे? काय आहे असं ह्या बॅच मध्ये नवीन? ह्या बॅच मध्ये एक आहे का टीम तर खासियतच आहे आपली, येते लक्षात. मग बघा, आता टीम तर आहे, पण त्यासोबत ह्या बॅचची जी फी आहे का, फी नाममात्र आहे, ती म्हणजे 12,000 रुपये फी, येते लक्षात. 12,000 फक्त अशी फी आहे ऑफलाईन बॅचची. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व ऍक्सेस भेटणार आहेत. क्वालिटीमध्ये कुठंच कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाहीये. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत ही माहिती पोहोचवा की संकल्प नावाची आपली नवीन नवीन बॅच येत आहे. 12,000 रुपये ज्याची फी आहे, आणि 28 एप्रिलला ही बॅच सुरू होत आहे, सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत. चालेल, चला तर मग स्टार्ट करू. बघा आता, बघा आरबीआय ग्रेड बी ची आहे का डिटेल नोटिफिकेशन येईल, एक्झॅक्ट सांगायला गेलं तर 28 एप्रिलला डिटेल नोटिफिकेशन येईल. आणि आहे का ह्या एक्झामची आरबीआय ग्रेड नोटिफिकेशन तर 28 एप्रिलला येईलच. ज्या दिवशी आहे का आपली बॅच आहे त्या दिवशी, ज्या 28 एप्रिलला आपली संकल्प बॅच पण आहे, आणि 28 एप्रिलला आरबीआय ग्रेड बी ची डिटेल नोटिफिकेशन पण येणार आहे. आणि ह्याची जी फेज 1 एक्झाम आहे, ही एका मिड जून मध्ये एक्सपेक्टेड आहे. बघायला गेलं तर 13 ते 14 जून किंवा एका 20-21 जूनला एका फेज 1 एक्झाम होईल आरबीआय ग्रेड बी ची. जी फेज 2 एक्झाम आहे का, लक्षात ठेवा, ही लेट जुलैमध्ये व्हायची शक्यता आहे. 18, 19 किंवा 25, 26 जुलैला का ही एक्झाम होण्याची दाट शक्यता आहे आरबीआय ग्रेड बी ची. ओके. आणि मग आता हे झालं डिटेल नोटिफिकेशन मध्ये. नोटिफिकेशन आल्यानंतर तर आपण आहे का व्हिडिओ घेणारच आहे, तुम्हाला स्टडी प्लॅन वगैरे सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहे. डिटेलमध्ये व्हिडिओ मी त्यावेळेस बनवतोच. पण आता फेज 1 एक्झाम, फेज 2 एक्झाम झाली. तुम्ही म्हणसाल सर वॅकन्सीज किती एक्सपेक्टेड आहेत रे? आता मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये ह्यावेळेस वॅकन्सीज कमी येणार आहेत. ठीक आहे, एक्झॅक्ट तुम्हाला सांगायला गेलं तर वॅकन्सीज आहे का 52 आहे का 57च्या आसपास वॅकन्सीज येतील असा माझा अंदाज आहे. 50 ते 57 वॅकन्सीज यायची दाट शक्यता आहे. ओके, तुम्ही म्हणसाल 57 का दिले, तर इथं 60 घ्या. ठीक आहे, पण 60च्या वर चान्सेस फार कमी आहेत वॅकन्सीज जाण्याचे. मिनिमम 60 पर्यंत मॅक्झिमम वॅकन्सीज येऊ शकतात. 50 ते 57च मला तर वाटतंय, पण तरी पण 50 ते 60च्या रेंजमध्ये वॅकन्सी कन्सिडर करा. नोटिफिकेशन आल्यानंतर आपल्याला समजेलच. चालेल, चला तर मग एवढंच होतं. अजून एक 28 तारखेला नोटिफिकेशन यायची, 28 तारखेलाच बॅच यायला लागली. विसरू नका, 12,000 फी आहे. सर्वांपर्यंत माहिती पोहोचवा. चला तर मग व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.